नमस्कार विद्यार्थ्यांनो. आजच्या या लेक्चरमध्ये आपण पालघर पोलीस भरतीला आलेले जीकेचे प्रश्न बघणार आहोत. या प्रश्नांचा तुम्हाला परीक्षेत नक्कीच फायदा होणार. तर लेक्चर स्किप न करता लेक्चर पूर्ण बघा. पहिला प्रश्न आहे, अंबोली हे थंड हवेचे ठिकाण व पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सांगा, कमेंट करा. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा. कमेंट मध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत चला. उत्तर चुकलं तरी चालते, पण प्रयत्न करत राहा. तर बघा, अंबोली हे थंड हवेचे ठिकाण व पर्यटन स्थळ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ कोठे आहे? तर सांगा, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ कोठे आहे? बघा, मी प्रत्येक लेक्चर मध्ये स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ वर क्वेश्चन घेतले आहे आणि तुम्हाला सांगितलं सुद्धा आहे यावर कुठल्या प्रत्येक परीक्षेत प्रश्न येणार. तर म्हणून स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचे जेवढे पण प्रश्न रिलेटेड आहेत ते सर्व प्रश्न करून जा. कुठल्या ना कुठल्या परीक्षेत यावर प्रश्न येणारच. तर याचा आन्सर आहे मध्य पूर्व एशियामध्ये. मध्य पूर्व एशियामध्ये स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ आहे. आणि हे कशाला जोडण्याचे काम करते? तर हे इराणचे आखात आणि ओमानचे आखात यांना जोडण्याचे काम स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ करते. आणि हे कुठे आहे? मध्य पूर्व एशियामध्ये. महत्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे, सॉरी, त्रिपारण नाही, त्रिभाषा. त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणती समिती स्थापन केली होती? तर सांगा, त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणती समिती स्थापन केली होती? सांगा. तर बघा मित्रांनो, याचा आन्सर आहे नरेंद्र जाधव समिती. त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नरेंद्र जाधव समिती स्थापन केली होती. त्रिभाषा धोरण कशा संबंधित आहे? तर हे राष्ट्रीय शिक्षण धोरण याशी संबंधित आहे, ज्यामध्ये तिसरी भाषा कोणती ठेवायची, हिंदी ठेवण्यासाठी वादविवाद चालू होता. तर त्याच्यासाठी त्रिभाषा धोरण समिती स्थापन केली. त्याचं नाव आहे नरेंद्र जाधव समिती, त्रिभाषा धोरण. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वारली चित्रकलेशी संबंधित व्यक्ती कोणती? तर सांगा, वारली चित्रकलेशी संबंधित व्यक्ती कोण आहे? तर बघा, याचा आन्सर आहे जिव्या सोना मशे. जिव्या सोना मशे हे वारली चित्रकलेशी संबंधित व्यक्ती आहे. जिव्या सोना मशे हे वारली चित्रकलेशी संबंधित व्यक्ती आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कोणत्या फळास जीआय टॅग प्राप्त झाले आहे? तर सांगा, कोणत्या फळास जीआय टॅग प्राप्त झाले आहे? आधी लक्षात ठेवा, जीआयचा फुल फॉर्म काय? तर जीआयचा फुल फॉर्म आहे जिओग्राफिकल इंडिकेशन. जीआयचा फुल फॉर्म काय? जिओग्राफिकल इंडिकेशन. आणि कोणत्या फळाला प्राप्त झाले? तर चिकू. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील चिकू फळात जीआय टॅग प्राप्त झाले आहे. महत्वाचा प्रश्न आहे करंट अफेअर वरचा. न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCIL. NPCIL चा फुल फॉर्म काय? न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. लक्षात ठेवा. आणि याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर सांगा. तर बघा मित्रांनो, याचा आन्सर आहे 1987 ला. न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजे NPCIL ची स्थापना 1987 ला झाली. खालीलपैकी कोणता देश संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा म्हणजेच UNSC चा स्थायी सदस्य नाही? काय विचारलाय? नाही. लक्षात ठेवा. UNSC चा फुल फॉर्म काय? युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल. युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल म्हणजे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद. आणि याचा सदस्य कोण आहे? चीन आहे का? स्थायी सदस्य आहे. फ्रान्स सुद्धा स्थायी सदस्य आहे. रशिया सुद्धा स्थायी सदस्य आहे. भारत हा स्थायी सदस्य नाही. भारत हा देश संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2025 साली UNDP द्वारे प्रसारित केलेल्या
मानवी विकास निर्देशांक म्हणजेच एसडीआय क्रमवारीत प्रथम क्रमांकावरील देश कोणता? एसडीआय म्हणजे काय होते लक्षात ठेवा, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. एसडीआय म्हणजे काय होते? ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. 2025 नुसार पहिल्या रँकवर कोण आहे? फर्स्ट रँकवर आहे आपला आईसलँड. आणि हे कोणाद्वारे प्रसारित केले जाते? तर हे UNDP द्वारे प्रसारित केले जाते. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजेच मानवी विकास निर्देशांक 2025 नुसार पहिल्या रँकवर आहे आईसलँड. भूछत्र खडक हा कोणत्या प्रकारच्या खनन कार्यातून तयार होतो? तर सांगा, भूछत्र खडक कोणत्या प्रकारच्या खनन कार्यातून तयार होतो? तर बघा मित्रांनो, याचा आन्सर आहे वाऱ्याचे खनन कार्य. भूछत्र खडक हा वाऱ्याचे खनन कार्य यातून तयार होतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इलेक्ट्रिक वाहनांसाठी वापरण्यात येणाऱ्या नंबर प्लेटच्या पृष्ठभागाचा रंग कोणता असतो? बघा, जेवढ्या पण ई व्हेकल असतात, ई व्हेकल म्हणजे काय असते? इलेक्ट्रिक व्हेकल. आणि यांच्या नंबर प्लेटचा काय म्हणते पृष्ठभाग कोणत्या रंगाचा असतो? तर तो असतो हिरव्या रंगाचा. ई व्हेकलचा पृष्ठभाग हा नंबर प्लेट हिरव्या रंगाचा असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जगाचा कॉफी पॉट म्हणून कोणत्या देशाला संबोधले जाते? तर सांगा, कमेंट करायचा आन्सर. जगाचा कॉफी पॉट कोणत्या देशाला संबोधले जाते? तर बघा मित्रांनो, सर्वात जास्त कॉफीचे उत्पादन कोणत्या देशामध्ये होते? तर ते होते ब्राझील देशामध्ये. ब्राझील देशामध्ये कॉफीचे सर्वात जास्त उत्पादन होते, म्हणून जगाचा कॉफी पॉट म्हणून ब्राझील देशाला संबोधले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द राईज ऑफ द मराठा पॉवर हा ग्रंथ कोणी लिहिला? तर सांगा. तर याचा आन्सर आहे न्यायमूर्ती महादेव रानडे. न्यायमूर्ती महादेव रानडे यांनी द राईज ऑफ द मराठा पॉवर हा ग्रंथ लिहिला. याला नाव काय आहे दुसरं? मराठी सत्तेचा उदय. मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ न्यायमूर्ती महादेव रानडे यांनी लिहिला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक कोणी लिहिले? तर सांगा, कमेंट करा. कमेंट करत चला, ठीक आहे. प्रश्नाचं उत्तर चुकलं तरी चालते, पण कमेंट करत चला. स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक लिहिले आहे ताराबाई शिंदे. कोणी लिहिले? ताराबाई शिंदे. बघा किती महत्वाचे प्रश्न आहे, प्रत्येक परीक्षेत आलेले प्रश्न आहेत सर्व. PYQ आहे. कोणती घटना दुरुस्ती महिलांना लोकसभा व विधानसभेमध्ये 33% आरक्षणासंबंधी आहे? तर सांगा, याचा आन्सर काय आहे ना? याचा आन्सर आहे 106वी घटना दुरुस्ती. 106वी घटना दुरुस्ती महिलांना लोकसभा व विधानसभामध्ये 33% आरक्षण संबंधी आहे. महिलांना 33% आरक्षण संबंधी कोणती घटना दुरुस्ती आहे? 106वी घटना दुरुस्ती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते अभयारण्य पालघर जिल्ह्यात नाही? तर सांगा, तानसा अभयारण्य पालघर जिल्ह्यात आहे का? हो. तुंगारेश्वर अभयारण्य पालघर जिल्ह्यात आहे का? हो. फणसाड अभयारण्य पालघर जिल्ह्यात आहे का? नाही. तर काय येणार आहे याचा आन्सर? फणसाड अभयारण्य हे पालघर जिल्ह्यामध्ये नाही. तर फणसाड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? फणसाड अभयारण्य आहे हे रायगड जिल्ह्यामध्ये. फणसाड अभयारण्य कुठे आहे? रायगड जिल्ह्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ASEAN म्हणजे एशियनचा फुल फॉर्म काय? असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स. एशियनचा फुल फॉर्म काय? असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स. यात नुकत्याच 11वा सदस्य देशाचा समावेश झालाय. त्या देशाचे नाव काय आहे? सांगा आन्सर. एशियनचा 11वा सदस्य देश कोणता बनला आहे? तर बघा मित्रांनो, याचा आन्सर आहे तिमोर लेस्से. तिमोर लेस्से हे एशियनचा 11वा सदस्य देश बनला आहे. एशियनचा 11वा सदस्य देश कोण बनला आहे? तिमोर लेस्से. महत्वाचा प्रश्न आहे करंट अफेअर वरील, ठीक आहे. भारताचे विद्यमान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? तर सांगा. बरेचदा हा प्रश्न रिपीट झालाय, खूपदा घेतलाय मी. तर याचा आन्सर आहे अजित डोभाल. अजित डोभाल हे भारताचे विद्यमान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. अजित डोभाल कोण आहे? भारताचे विद्यमान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी भारतात सर्वात कमी पर्जन्याचा भाग कोणता? तर सांगा, भारतात सर्वात कमी पर्जन्याचा भाग कोणता आहे? तर याचा आन्सर आहे
जैसलमेर. जैसलमेर कुठे आहे? राजस्थानमध्ये. जैसलमेर कुठे आहे? राजस्थानमध्ये. बघा तुम्ही नन्हे जैसलमेर मूवी बघितला असेल. कोणी कोणी बघितला सांगा मला कमेंट मध्ये. कोणत्या हिरोचा? आपला बॉबी देओलचा नन्हे जैसलमेर. ज्यांनी बघितला त्यांनी कमेंट करून सांगा. तर खालीलपैकी भारतात सर्वात कमी पर्जन्याचा भाग आहे जैसलमेर, जे राजस्थान जिल्ह्यामध्ये आहे. सॉरी, राजस्थान राज्यात, जिल्हा म्हटलं मी. 2011च्या जनगणनेनुसार देशात सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा कोणता? तर सांगा, देशात सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा कोणता आहे? तर तो आहे दमण. 2011च्या जनगणनेनुसार देशात सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा आहे दमण. भारतामध्ये BS6 मानके कोणत्या तारखेपासून लागू झाले आहेत? अतिशय महत्वाचा करंट अफेअर प्रश्न आहे. तर सांगा, म्हणजे झालेला आहे पण महत्वाचा आहे. भारतामध्ये BS6 मानके 1 एप्रिल 2020 या तारखेपासून लागू झाले. भारतामध्ये BS6 मानके कोणत्या तारखेपासून लागू झाले? तर 1 एप्रिल 2020 पासून. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट म्हणजे CIIT. काय आहे फुल फॉर्म CIIT चा? लक्षात ठेवा, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट ही केंद्रीय प्रमुख संशोधन आणि प्रशिक्षण संस्था महाराष्ट्रात कुठे आहे? कुठे आहे CIIT? तर बघा, CIIT ही महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये आहे. CIIT कुठे आहे? महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये. खालीलपैकी कोणत्या जमातीचे लोक प्रामुख्याने पालघर जिल्ह्यात वास्तव्यास नाहीत? तर कोणत्या जमातीचे लोक पालघर जिल्ह्यात नाही? वारली जमातीचे लोक आहे का? हो. कातकरी जमातीचे लोक आहे का? हो. कोकणा जमातीचे लोक आहे का पालघर जिल्ह्यात? हो. तर कोणत्या जमातीचे लोक नाही? गोंड जमातीचे लोक पालघर जिल्ह्यात वास्तव्यास नाहीत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन मित्रांनो तुमच्यासाठी होमवर्क म्हणून घेऊन आलोय. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं आहे. काय आहे? मूर्धन्यांचा गट ओळखा. तर सांगा काय आहे? याचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये द्यायचं आहे. मूर्धन्याचा गट सांगायचा आहे तुम्हाला. प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? तर सांगा, प्रकाश वर्ष कशाचे एकक आहे? तर बघा, याचा आन्सर आहे अंतर. प्रकाश वर्ष हे अंतराचे एकक आहे. सूर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर हे प्रकाश वर्षामध्ये मोजले जातात. PNG या इंधन प्रकाराचा फुल फॉर्म काय आहे? तर सांगा, PNG चा फुल फॉर्म काय आहे? तर बघा, PNG चा फुल फॉर्म आहे मित्रांनो पाईप नॅचरल गॅस. PNG चा फुल फॉर्म काय आहे? पाईप नॅचरल गॅस. पाईपाद्वारे ही गॅस पुरवली जाते आणि ह्या गॅसमध्ये काय असते? CH4 म्हणजेच काय असते? मिथेन. मिथेनचं रासायनिक नाव काय? CH4. आणि मला एक सांगा, CNG चा फुल फॉर्म काय आहे आणि LPG चा फुल फॉर्म काय आहे? तर बघा, CNG चा फुल फॉर्म आहे कॉम्प्रेस नॅचरल गॅस. काय आहे CNG चा फुल फॉर्म? कॉम्प्रेस नॅचरल गॅस. आणि LPG चा फुल फॉर्म काय? LPG चा फुल फॉर्म आहे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. काय आहे LPG चा फुल फॉर्म? लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणी वसईचा किल्ला 1739 साली पोर्तुगीजांच्या ताब्यातून जिंकून घेतला? तर सांगा. तर याचा आन्सर आहे चिमाजी आप्पा. चिमाजी आप्पा यांनी वसईचा किल्ला 1739 साली पोर्तुगीजांच्या ताब्यातून जिंकून घेतला. कधी जिंकून घेतला? 1739 साली. कोणी? चिमाजी आप्पा. कोणता किल्ला? वसईचा किल्ला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोणता? बघा, वारंवार रिपीट झालेला प्रश्न आहे. तर सांगा. तर याचा आन्सर आहे मित्रांनो तारापूर अणुऊर्जा प्रकल्प. तारापूर अणुऊर्जा प्रकल्प हा भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे. तारापूर अणुऊर्जा प्रकल्प हा भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे. बघा विद्यार्थ्यांनो, आजचे प्रश्न इथेच संपले आहे. जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही हा लेक्चर कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा लेक्चर
कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात.